नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 12 मार्च 2026चं मेष राशीचं सविस्तर राशी भविष्य. मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस साधा नाही. आज ग्रहांची स्थिती अशी आहे की काही लोकांच्या आयुष्यात छोटा पण महत्त्वाचा बदल घडू शकतो. कधीकधी आपल्या आयुष्यात काही दिवस असे येतात जे सुरुवातीला अगदी साधे वाटतात, पण दिवस संपेपर्यंत ते दिवस आपल्याला काहीतरी शिकवून जातात. आजचा दिवस मेष राशीच्या अनेक लोकांसाठी असाच अनुभव देणारा असू शकतो. जर तुमची रास मेष असेल किंवा तुमचं नाव अ, ल, ई या अक्षरांपासून सुरू होत असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजच्या राशी भविष्यात एक असा संकेत आहे जो तुमच्या पुढच्या निर्णयावर परिणाम करू शकतो. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूयात. सकाळची ऊर्जा. 12 मार्चची सकाळ मेष राशीच्या लोकांसाठी थोडी वेगळी ऊर्जा घेऊन येईल. सकाळी उठल्यावर मन थोडं विचारमग्न राहू शकतं. काही लोकांना जुन्या आठवणी आठवू शकतात. एखाद्या जुन्या मित्राची आठवण किंवा एखाद्या जुन्या घटनेचा विचार अचानक मनात येऊ शकतो. मित्रांनो, अशा गोष्टी कधीकधी उगाच होत नाहीत. विश्व आपल्याला अनेक वेळा संकेत देत असतं. आज जर एखादी जुनी गोष्ट अचानक तुमच्या मनात आली तर त्या गोष्टीकडे थोडं लक्ष द्या. कदाचित त्या आठवणीतच तुमच्या पुढच्या निर्णयाचं उत्तर दडलेलं असेल. काम आणि करिअर. मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कामाच्या बाबतीत थोडा व्यस्त राहू शकतो. आज अचानक नवीन काम समोर येऊ शकतं किंवा जुनं अर्धवट राहिलेलं काम पुन्हा पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांना आज वरिष्ठांकडून काही नवीन जबाबदारी दिली जाऊ शकते. पहिल्या क्षणी ती जबाबदारी थोडी अवघड वाटेल, पण लक्षात ठेवा, मेष राशीच्या लोकांमध्ये नेतृत्व करण्याची नैसर्गिक क्षमता असते. तुमच्यात ती ताकद आहे जी इतरांना प्रेरणा देऊ शकते. आज जर तुम्ही आत्मविश्वासाने काम केलं तर तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस नवीन संपर्क घेऊन येऊ शकतो. एखाद्या नवीन ग्राहकासोबत महत्त्वाची चर्चा होऊ शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका, कारण तुमच्या आसपास एक अशी व्यक्ती असू शकते जी वरून तुमची प्रशंसा करेल पण आतून तुमच्या यशामुळे अस्वस्थ असेल. म्हणून निर्णय घेताना शांतपणे विचार करा. आर्थिक स्थिती. आजचा दिवस पैशांच्या बाबतीत मध्यम पण स्थिर राहील. काही लोकांना आज जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे किंवा एखादा छोटासा आर्थिक फायदा तुमचा आत्मविश्वास वाढवू शकतो. पण आज खर्च करताना थोडी काळजी घ्या. विशेषतः अनावश्यक खरेदी टाळा, कारण आज अचानक एखादा अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतो. घराशी संबंधित किंवा वाहनाशी संबंधित खर्च होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही आज थोडा आर्थिक नियोजन केलं तर पुढच्या काही दिवसात तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होऊ शकते. प्रेम आणि नातेसंबंध. मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भावनांनी भरलेला असू शकतो. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर आज त्या व्यक्तीची खूप आठवण येऊ शकते. काही लोकांना आज मनातील भावना व्यक्त करण्याची इच्छा होईल. पण मित्रांनो, आज बोलताना शब्दांची निवड काळजीपूर्वक करा, कारण कधीकधी एक छोटा शब्दही नात्याची दिशा बदलू शकतो. ज्या लोकांचं लग्न झालं आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस नात्यात गोडवा वाढवणारा ठरू शकतो. जोडीदारासोबत एखादा छोटा संवाद किंवा एक छोटी भेट तुमच्या नात्यात पुन्हा जवळीक निर्माण करू शकते. कुटुंब. आज घरातील वातावरण साधारण शांत राहील, पण एखाद्या छोट्या विषयावरून हलकी चर्चा होऊ शकते. मेष राशीचे लोक स्वभावाने स्पष्ट असतात. त्यांना जे वाटतं तेथे स्पष्ट बोलतात. पण आज थोडा संयम ठेवणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल, कारण कधीकधी शांत राहणं हेच सर्वात मोठं शहाणपण असतं. आज जर तुम्ही कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला समजून घेतलं तर तुमचं नातं आणखी मजबूत होईल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत आजचा दिवस साधारण ठीक आहे, पण काही लोकांना थोडा थकवा जाणवू शकतो, विशेषतः ज्यांनी मागील काही दिवस खूप काम केलं आहे. म्हणून आज थोडा वेळ स्वतःसाठी काढा. हलकी चाल किंवा थोडा ध्यान तुमचं मन शांत करेल. आज शक्य असेल तर जास्त पाणी प्या आणि जड अन्न टाळा.
छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर आरोग्य चांगलं राहील. आजचा गुप्त संकेत. मेष राशीच्या लोकांसाठी आज एक छोटासा पण महत्त्वाचा संकेत आहे. आज जर तुम्हाला अचानक एखादा फोन आला किंवा एखादा जुना मित्र भेटला तर त्या भेटीकडे कधीही दुर्लक्ष करू नका. कारण त्या भेटीत किंवा त्या संभाषणात तुमच्या भविष्यासाठी एक नवीन संधी लपलेली असू शकते. कधीकधी नशीब आपल्याला अशा छोट्या मार्गाने भेटत असतं. शुभ वेळ. आजचा शुभ वेळ आहे सकाळी 10:30 ते 12:15 दरम्यान. या वेळेत महत्त्वाचे निर्णय किंवा महत्त्वाची कामं करण्याचा प्रयत्न करा. भाग्यांक आणि रंग. आज तुमचा भाग्यांक आहे 9 आणि आजचा शुभ रंग आहे लाल. आज जर शक्य असेल तर लाल रंगाचा छोटासा वापर करा. उदाहरणार्थ रुमाल, कपड्यांमध्ये लाल रंग किंवा एखादी छोटी वस्तू. आजचा उपाय. आजचा दिवस अधिक शुभ करण्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान मंदिरात जाऊन एक दिवा लावा आणि मनात शांतपणे आपली इच्छा व्यक्त करा. विश्वावर विश्वास ठेवा. कधीकधी आपली छोटी प्रार्थना मोठा बदल घडवते. प्रेरणादायी संदेश. मेष राशीच्या मित्रांनो, आजचा दिवस तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट शिकवणार आहे. कधीकधी जी परिस्थिती आपल्याला अडचण वाटते तीच परिस्थिती आपल्याला पुढे नेणारी संधी असते. म्हणून आज घाबरू नका, थांबू नका, कारण तुमच्यात पुढे जाण्याची ताकद आहे. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याची दिशा फक्त नशीब ठरवत नाही, तर तुमचा आत्मविश्वास आणि तुमचे निर्णयही तितकेच महत्त्वाचे असतात. व्हिडिओ समाप्ती. जर तुम्हाला मेष राशीचं रोजचं अचूक राशी भविष्य पाहायचं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.